मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं असेल तर एखाद्या वॉटर बॉडीजवळ किंवा वाळवंटी प्रदेशात अशा प्रकारची काटेदार झाडं मुख्यतः ग्रामीण भागात तुम्हाला पाहायला मिळतील. लोक या झाडाला बाबूल समजतात, पण मित्रांनो, हे बाबळीचं झाड नाहीये. खऱ्या बाबळीचं झाड काही असं दिसतं, ज्याचा डिंक आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायद्याचा असतो. तसेच बाबळीच्या झाडाला लागलेल्या शेंगा हे पक्षी व जनावरांचं एक आवडतं खाद्य असतं. खरी बाबूल ही नेटिव्ह भारताची आहे व त्याला सायंटिफिक भाषेत अकॅसिया निलोटिका असं म्हणतात. पण हे जे दुसरं झाड आहे ज्याला तुम्ही बाबूल समजता, ते मूळचं मेक्सिको या देशातलं आहे व ब्रिटिशांनी भारतात आणलं आहे. हे झाड कमी पाण्यात देखील सर्व्हाइव्ह करू शकतं व एक अटॅकिंग वीड्स म्हणून ओळखलं जातं. या झाडामध्ये हेमिसेल्युलोज कंटेंट जास्त असल्यामुळे ते मच्छरांना अट्रॅक्ट करतं, ज्यामुळे मलेरिया सारखे आजार होतात. तसेच तुम्ही पाहिलं असेल, एखादा छोटासा तलाव असेल, त्याच्या चारही बाजूनी ही झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे जनावरांना पाणी पिण्यासाठी खूपच अडचण होते. या झाडाचा प्रसार हा खूप झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे या झाडांना थांबवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आता या झाडाला